जय हिंद न्यूज, जनतेच्या हितासाठी निर्भीड पत्रकारिता। एलसीबीची मोठी कारवाई। मोटरसायकल चोरी प्रकरणी 4 आरोपी ताब्यात, सुमारे 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। सांगली जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत 4 आरोपींना ताब्यात घेत सुमारे 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पेठ गावाच्या हद्दीत खंडेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाटील मळा परिसरात सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व त्यांच्या पथकाने निगराणी ठेवली असता 2 इसम विना नंबर प्लेटच्या मोपेड मोटरसायकलवर संशयास्पदरित्या फिरताना दिसले। त्यांना थांबवून चौकशी केली असता त्यांनी आपली नावे हिरालाल हनुमंत भंडारी व 21 राहणार मही वस्ती तुळजापूर नाका सोलापूर आणि विशाल दिलीप कुंभार वय 32 राहणार कामेरी तालुका वाळवा जिल्हा सांगली अशी सांगितले। सखोल चौकशीत त्यांनी सोलापूर व ईश्वरपूर येथून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली। त्यांच्या सोबत मंजुनाथ सदाशिव मावर वय 23 राहणार हल्लाळ तालुका अथणी जिल्हा बेळगाव यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील चोरीच्या मोटरसायकली पंचांसमक्ष जप्त केल्या। दरम्यान दुसऱ्या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार टाटा पेट्रोल पंपाच्या मागील मार्केट यार्ड परिसरात अक्षय चंद्रकांत जावीर व 31 राहणार भोसे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर याला चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी आणताना ताब्यात घेण्यात आले। तपासात ही मोटरसायकल सांगली शहरातून चोरीस गेल्याचे उघड झाले। जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी ईश्वरपूर व सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।